हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे कारण आज आम्ही निघालेलो आहोत सप्तशृंगी वनी गडावरती, कारण तिथे आमची सकाळची आरती आहे आणि आरतीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत। वाटेत आता आम्ही चहा घेत आहोत। रात्रीचे साधारण 2:30 वाजलेले आहेत आणि चहा घेऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केलेला आहे, कारण माझ्या घरापासून साधारण तरी 3.5 तास लागतात माझ्या घरापासून ते वनी गडावरती येण्यासाठी। म्हणून आम्ही घरातून लवकरच निघालेलो होतो आणि चहा पिऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे। तर बघू शकता हा घाट खूप मोठा आहे। आम्ही वनीगडावरती पोहोचलेलो आहोत। तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की रात्री 11 ते 5 मंदिर बंद असतं। त्यांनी काही नियम बनवलेले आहेत। आधी रात्रभर चालू असायचं। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला 4:45 वाजता शार्प त्यांनी वरती जाण्यासाठी परमिशन दिली आहे आणि आम्ही वरती चाललेलो आहोत। तर बघू शकता तुम्ही, रात्रीचंही मंदिर खूप सुंदर दिसतं। बंद आहेत पण मग खूप सुंदर दिसतंय। तर आता काही लोक बोलतील की तुम्ही रोपवेने का नाही गेलात, पण बघा वनीगडाच्या पायऱ्या साधारण 450-500 इतक्याच पायऱ्या आहेत आणि माझं असं मत आहे तुम्ही देवीला मनापासून भेटायला येत आहे तर शॉर्टकट नको, कारण जे समाधान अनुभव पायऱ्या चढून देवीचं दर्शन घेताना मिळतो तो रोपवेने मिळत नाही। आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत। बघू शकता तुम्ही वातावरण किती एनर्जेटिक वातावरण आहे, डिवाइन वातावरण आहे इथलं। मनाला एक वेगळाच सुख अनुभव येतोय। आता कळतं की लोक पहाटे का येतात, रात्रीचं मंदिरात भेटायला का येतात। हा अनुभव घेतल्यावर तुम्ही सुद्धा नक्की येणार, नेहमी तुम्ही येत असणार। बघा आता माझ्या वडिलांच्या हस्ते आरती आहे, तर पुजारी माझ्या वडिलांना तयार करताय आणि इथे धोती आणि साडी ही कंपल्सरी आहेत। पुजारी आणि माझे वडील बाहेर आहेत। मुख्य पुजारी आतमध्ये देवीचे आहेत, जे देवीचे साज शृंगार करत आहेत। तो झाल्यानंतर आता आरतीला सुरुवात होणार आहे। तुम्ही पण बघू शकता देवीचा शृंगार झाल्यानंतर देवीचं रूप किती खुललेलं आहे, तेजोमय झालेलं आहे। आणि आता आरती चालू झालेली आहे, तर आरती करूया। जय देव जय मंगलमूर्ति हो राजमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामुना दुर्दिता वीरे दलिता मुकुटा शोभा शोभरा मन तुलसी नूपुरे जगदी भागरिया जय देव जय मंगलमूर्ति हो राजमूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामुना दुर्दिता आरतीनंतर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे। सकाळी सकाळी देवीचं तेज बघू शकता, मन शांत झालं। खरं सांगते असं वाटतं जणू देवीसमोर उभं राहून सगळा थकवा नाहीसा झालाय। आम्हाला सगळ्यांना हा अनुभव घेता आलाय गाभाऱ्यात जाऊन। तुम्ही बघू शकता आमचे सगळे फॅमिली मेंबर आतमध्ये जाऊन देवीच्या पायावरती डोकं ठेवून प्रत्येकजण प्रार्थना करतंय। तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सकाळी गर्दी कमी असते आणि वातावरण खूप एनर्जेटिक आणि डिवाइन वातावरण असतं। देवीची शक्ती आहे हे इथं आल्यावर खरोखर समजतं। आरती आणि दर्शन झालेलं आहे। आता आम्ही खाली शीतकड्यावरती चाललेलो आहेत। इथे तर बघू शकता तुम्ही वाटेमध्ये मार्कंडेय पर्वत दिसतोय। मार्कंडेय ऋषींनी तिथे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ लिहिला होता आणि त्या मार्कंडेय ऋषी तो मंत्रांचा जप करत असताना देवी त्या दिशेला पूर्व दिशेला मान वाकडी करून ते जप ऐकत आहे, म्हणून देवीची मान ही पूर्व दिशेला थोडीशी झुकलेली आहे, अशी आख्यायिका आहेत। तर पुरातन काळात खूप साऱ्या आख्यायिका आहेत त्याबद्दल, मला त्यापैकी ही एक माहिती होती। बघू शकता तुम्ही देवीचं मंदिर हे 7 पर्वतांमध्ये आहेत, त्यामुळे त्या देवीच्या मंदिराला सप्तशृंगी मंदिर असे नाव देण्यात आलेले आहेत। आणि इथून आता आम्ही खाली शीतखड्यावरती चाललेलो आहेत। तर त्या शीतखड्यावरती ही एक वेगळी आख्यायिका आहे। तुम्हाला जर ती आख्यायिका ऐकायची असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला कॉमेंट करा, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल। बघा तुम्ही शीतखड्यावरती गर्दी चालू झालेली आहेत आणि ही गर्दी सकाळी आत्ता 7:30 वाजता चालू झाली आहे। नंतर जसं वेळ पुढे जाईल गर्दी ही वाढत जाते।
तर शीतखड्यावर येऊन मग सप्तशृंगी देवीचं दर्शन का घ्यायचं असतं याची एक वेगळी आख्यायिका आहे, तर ती तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. आणि इथून एका स्त्रीने कशासाठी बैलगाडी खाली उतरवलेली आहे यासाठी मी तुम्हाला नक्की सांगेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय.